नमस्कार मित्रांनो. एकदा का मनात संशय आला किंवा संशयाने घर केलं की मग पुढच्या सगळ्याच गोष्टी अवघड व्हायला लागतात. आज तशीच अवस्था महाविकास आघाडीची झालेली आहे. पण महाविकास आघाडीचे नेते मस्त आहेत, त्यांना काही फरक पडत नाही आहे. वाईट अवस्था महाविकास आघाडीच्या पत्रकारांची झालेली आहे, विचारवंतांची झालेली आहे, निर्भय गँगची झालेली आहे. याचं कारण म्हणजे ज्या प्राणपणाने हे लोक लोकसभेला लढले होते आणि त्यांना अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळालं होतं, ते बघता आता विधानसभेमध्ये आपल्याला काही 288 पैकी 220 जागा दूर नाहीत असा समज त्यांनी करून घेतला होता. पण अजूनही महाविकास आघाडीचं जागा वाटप होत नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनात संशय आपलं घर अधिकाधिक मोठं करतोय. संशय हा होताच, महाविकास आघाडी झाली तेव्हाही संशय होता. काँग्रेसच्या लोकांना वाटत होतं की हे पवार आणि उद्धव ठाकरेंची आघाडी आहे आणि काँग्रेस त्याच्यात तिसरा भिडू आहे. राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत होतं की उद्धव ठाकरे शरद पवारांचा हात धरून आले आहेत, पण ते दिल्लीमध्ये राहुल गांधींची कनेक्शन निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण काँग्रेस आणि उबाटा सेना यांच्या मतांची बेरीज मुंबईमध्ये सत्तेपर्यंत किंवा विजयापर्यंत घेऊन जाते. राष्ट्रवादीला मुंबईत कोणी विचारतच नाही. या दोघांनाही वाटत होतं की शरद पवार, आणि खास करून काँग्रेसला वाटत होतं की शरद पवार अजूनही नरेंद्र मोदींशी आपलं कनेक्शन ठेवून आहेत अदानी कनेक्शनमुळे. हे काँग्रेसला असा संशय आहे की अमित शहा आणि शरद पवार यांना जोडणारा धागा अदानी आहे. रोहित पवार ज्या उत्साहाने गौतम अदानींची गाडी चालवतात ते बघून काँग्रेसला हा संशय आहेच की जर अशी काही परिस्थिती आली तर शरद पवार आपल्या मुलीसाठी पहिले इकडनं तिकडे उडी मारतील, कारण 2 वेळेला दगा केल्याचा अनुभव आहे, तिसऱ्यांदाही दगा होऊ शकतो असं काँग्रेसला वाटतं. होईल असं मी अजिबात म्हणत नाही, पण जेव्हा हा संशय मनात येतो तेव्हा अतिशय वाईट असतं. माणूस माणसाकडे शत्रूसारखा बघायला लागतो. आता या संशयाचा केंद्रबिंदू उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आहे. भाजपाने शिवसेनेशी 25 वर्षाचा संसार केला आणि त्यातल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी जवळपास मी म्हणेन अगदी 25 वर्ष नाही पण 12-13 वर्ष तरी संसार केला. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच हळूहळू त्यांनी निवृत्ती पत्करलेली आणि पक्षाची सूत्र सगळी उद्धव ठाकरेंच्या हातात आली होती. तेव्हापासून ते 2008-09 पासून साधारणतः तरी भाजपाने उबाटा सेनेबरोबर किंवा तेव्हाच्या शिवसेनेबरोबर संसार केला होता. पण जो अनुभव भाजपाला 25 वर्षाच्या संसारानंतर आला तो अनुभव काँग्रेसवाल्यांना अवघ्या 5 वर्षात येऊ लागलेला आहे. काँग्रेसशी जवळ असलेले अनेक पत्रकार त्यांना खात्री आहे की उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींशी किंवा देवेंद्र फडणवीसांची संधान बांधलेलं आहे. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हवं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आपल्या मुलासाठी म्हणजे आदित्य ठाकरेसाठी पुढची 25 वर्ष राजकारण करायचं एक मार्ग हवा आहे. जसं बाळासाहेबांनी एका प्रकारे निवृत्ती घेताना सांगितलं होतं की माझ्या उद्धवला सांभाळा, तसं उद्धव ठाकरेंना कोणाला तरी सांगायचं आहे माझ्या आदित्यला सांभाळा. आणि ते काम कोण करू शकतो तर भाजपा करू शकतो असं या पुरोगामी पत्रकार मंडळींना वाटतं. आणि त्यामुळे त्यांना वाटतं की ही जी महाविकास आघाडीची बोलणी होत नाही आहेत, पूर्ण होत नाही आहेत, आणि पूर्ण झाली नाही तरी चालतील. उद्धव ठाकरे ज्या प्रकारचा आक्रस्ताळेपणा करतात की आधीच नावं घोषित करून टाकायची. काल जी 65 नावं घोषित झालेली आहेत या पत्रकारांच्या दृष्टीने त्यातली किमान 12 नावं अशी आहेत, 12 65 पैकी म्हणजे जवळपास 1/5 ही नावं अशी आहेत की जिथे उबाटा सेनेकडे ना संघटन आहे, ना उमेदवार आहे, ना अनुभव आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की या 12 जागा केवळ पाडण्यासाठी, भाजपाची मदत करण्यासाठी उबाटा सेनेने नावं घोषित केलेली आहेत. आणि जर त्रिशंकू परिस्थिती आली तर जसा उद्धव ठाकरेंनी
भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला होता, तसाच ते महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसतील. आता त्यांना काय माहिती की त्यांनी आपला विचार जो सध्या ते ट्विटरच्या माध्यमातून, फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत, तो जर त्यांनी उघड मांडायला सुरुवात केला तर त्याचा सगळ्यात मोठा फटका भाजपाला बसू शकेल. तुम्हाला कसा बसू शकेल? याचं कारण म्हणजे हे पत्रकार सगळे या गोष्टी मोठ्याने बोलायला लागले, जे आता कुजबूज करत आहेत ट्विटरवर. ते जर मोठ्याने बोलायला लागले तर भाजपाची किमान 15-20% मतं कमी होतील. म्हणजे तो संशय जो आत्ता काँग्रेसजनांच्या मनात आहे की मोदी आणि उद्धव ठाकरे किंवा फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात काहीतरी डील झालंय, ते जर भाजपाच्या लोकांना कळलं तर ते म्हणतील आम्ही नोटा दाबू, आम्ही भाजपालाच मतदान करणार नाही. 5 वर्षे आम्ही ज्यांच्या विरुद्ध लढलो त्यांच्यासोबत भाजपा जाण्याचा विचार जरी करत असेल तर आम्ही भाजपाला मतदान करणार नाही. म्हणून म्हणलं ना, संशय वाईट असतो. प्रत्यक्षात काही घडतं नाही घडत, पण मनात एकदा संशय आला की मग माणसाचा उत्साह निघून जातो. माणूस प्रत्येक गोष्टीकडे त्या संशयाच्या चष्म्यातनं बघायला लागतो. आणि आज ही अवस्था खरोखरच आहे. कालपर्यंत जी चर्चा आपली सगळी चालू होती की हा काय मूर्खपणा आहे, म्हणजे पक्ष नेमकं चालवतोय कोण? उद्धव ठाकरेंच्या आदेशाने 65 नावं घोषित केली जातात. मग संजय राऊत म्हणतात नाही, यातली काही नावं तांत्रिक चुकीनी, आणि या सगळ्या पत्रकारांना कळत नाही की अशी तांत्रिक चूक होऊ कशी शकते. म्हणजे धचा मा शुद्ध लेखनात होऊ शकतो, आवाहनचं आव्हान होऊ शकतं, आणि बरेच जण आपल्याकडे आव्हान करतात, हल्ली आव्हान करायचे जे आव्हानच करून टाकतात डायरेक्ट, हे समजू शकतो. पण ज्या जागेवर उमेदवार द्यायचा नाही त्या जागेवर उमेदवाराचं नाव प्रसिद्ध कसं होऊ शकतं? आणि एकदा ते प्रसिद्ध झालं की त्याचे कार्यकर्ते तयारीला लागतात, त्याचे विरोधी कार्यकर्ते असतात त्याच पक्षातले, ते दुसरीकडे कुठे सोय होते का अपेक्ष लढायचं याचा विचार करायला लागतात. आणि नंतर समजा 3-4 दिवसांनी असं पुढे आलं की अरे बापरे, ही आपली चूक झाली, तांत्रिक चूक झाली, आणि म्हणून ही सीट आपण आता मागे घ्यायची आणि तिथे काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा कोणतरी उमेदवार उभा करायचा, तर मग सगळीच गणितं बदलतात. आणि त्यामुळे सगळ्यांच्या जर पोस्ट तुम्ही बघत असाल, निर्भय गँग वगैरे अशी जी लोक आहेत त्यांचा प्रश्न असा झाला की बिदागी कुठून घ्यायची. कारण जसं सीझन असला की गावागावात तमाशाच्या पार्ट्या रंगतात, पण कोणतरी तमाशा मंडळ चालवायला कोणतरी गावचा पाटील पैसे देतो, कोणतरी गावचा जो वतनदार असतो, मोठा माणूस असतो, आसामी असतो, तो पैसा देतो. इथे पैसे मागायचे कोणाकडे? लोकशाहीच्या रक्षणासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी प्रचार करायचा, तर त्याचं बिल कोणाच्या नावाने फाडायचं. आणि त्यामुळे ते सगळे हैराण झालेले आहेत. आणि त्यामुळे महाविकास आघाडीतली केमिस्ट्री आहे ती फार बिघडलेली. कदाचित नंतर शेवटचे 2-4 दिवसांना सेटलमेंट होईल, मग काही जागांवरनं उभाटा सेना तांत्रिक चुकीच्या करण्यासाठी आपल्या लोकांना माघार घ्यायला सांगेल. काँग्रेसचे लोक अजूनही अपेक्षा करत आहेत. म्हणजे ती अपेक्षा कशी आहे मला माहिती नाही. तुम्हाला 255 पैकी, आणि खरं तर 255 अधिक 18, कारण त्या 18 जागा मित्र पक्षांच्या आहेत, म्हणजे 272 पैकी तुम्हाला 85 जागा मिळाल्यात, तरी तुम्हाला 100 जागा लढायला मिळतील अशी अपेक्षा आहे. याचा अर्थ उरलेल्या ज्या 16 जागा आहेत 272 नंतरच्या 16, त्यातल्या 15 जागा तुम्हाला हवेत. असं कसं होतं का? तिथे उभाटा सेनेची अपेक्षा आहे 85ची 90 होतील, 95 होतील. काँग्रेसची अपेक्षा आहे 85चे 100 होतील. मग असं करायचं तर महाराष्ट्रातल्या जागा वाढवायला पाहिजे. पण यामुळे जे वातावरण तयार झालं आहे ते फारच धोकादायक आहे. या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा गेम कोणाचा होत असेल तर तो मनोज जरांगे पाटलांचा होतोय. कारण त्यांना आपल्या उमेदवारांच्या, इच्छुकांच्या मुलाखती घेऊन कोणाला पाडायचं हे ठरवायचं आहे. म्हणजे कुठे आपली ताकद आहे, कुठे उमेदवार उभा करायचा आहे, कुठे फडणवीसांचा उमेदवार पाडायचा आहे, कुठे शरद पवारांचा उमेदवार विजयी करायचा आहे, कुठे आपला उमेदवार विजयी करायचा आहे, हे ठरवायला
जोपर्यंत महाविकास आघाडीत जागा वाटपच होत नाही तोपर्यंत हे कळणार कसं? आता हे जागा वाटपाचा फॉर्म्युला आज आहे 24 तारीख. समजा 25-26 तारखेला जर तो फिक्स झाला तर त्यानंतर फॉर्म भरायला अवघे 3 दिवस उरतात. त्याच्यातही बहुतेक शनिवार रविवार सुट्टीच आहे. म्हणजे उद्याचा दिवस गेला की 26-27 सुट्टी, मग 28-29 2च दिवस उरतात. आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनात संशय आहे की कोण कोणाची फितुरी करतंय. पण हे जे सगळे पुरोगामी मंडळी आहेत की ज्यांना अचानक साक्षात्कार झाला 2019 साली, त्याच्या पूर्वी हे सगळे लोक मी स्वतः त्यांना बघितलेलं आहे. उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवायची की यांना वडापाव व्हिजन नाही, फक्त यांची वजन वडापावपुरती आहे. मोठ्या महामार्गावर पेवर ब्लॉक बसवायचे, रोजगार म्हणून वडापाव द्यायचे, यांच्या व्हिजनमुळे मुंबईची वाट लागली अशी टीका करणारे लोक एका रात्रीत उद्धव ठाकरेंचे भक्त आणि मोठे पाठीराखे झाले. ज्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हातून मार खाल्लेला होता ते लोक तर सगळ्यात मोठे समर्थक झाले. पण आता 5 वर्षांनी त्यांची हौस फिटताना दिसत आहे. आणि त्यामुळे त्यांच्या मनातला जो संशय आहे तो जायला किती दिवस लागतील आणि तो संशय जाऊन एक दिलाने नेक दिलाने प्रचार करेपर्यंत निवडणुका संपून जातील ही शक्यता अधिक मोठी. आणि त्यामुळे आपण लक्षात ठेवायची गोष्ट कुठली असेल तर मनात संशय येऊन द्यायचा नाही आहे. एकच मंत्र लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे बटोगे तो कटोगे. आपल्या मतांचं, हिंदू मतांचं विभाजन होऊ द्यायचं नाही आहे. भले मग समोर रिंगणातला उमेदवार वैयक्तिकदृष्ट्या किंवा त्याच्या पक्षाच्या भूमिकेच्याद्वारे कितीही हिंदुत्ववादी म्हणवणारा असला तरी देखील ही जी मुळी बांधली ती मुळीच आपलं रक्षण करू शकते. ही गोष्ट ही मनाशी खूणगाठ बांधणं आवश्यक आहे. नाहीतर मग जिथे आपला उमेदवार नाही आहे तिकडे मग तिसऱ्याला मतदान केलं तर काय बिघडतं, हा विचार मनात आणणं हा होऊ घातलेल्या पराभवाचा फॉर्म्युला ठरू शकतो. आणि त्यामुळे मनात कोणतीही शंका येऊ न देता जे मतदार, ज्या पक्षाचे, ज्या आघाडीचे मतदार फोकस ठेवतील आणि त्यानुसार मतदान करतील ती आघाडी या निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळण्यात यशस्वी होऊ शकते. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.